एक असं सत्य ऐकायला तयार आहात का जे आपलं विचार बदलून टाकेल? भूक लागली की माणूस देवही विसरतो. मग एक प्रश्न, जर अन्नच नाहीसं झालं तर अध्यात्म टिकेल का? एकदा भगवान शिव आणि पार्वती यांच्यात संवाद झाला. शिव म्हणाले, हा संसार माया आहे. इथलं प्रत्येक भौतिक सुख माया आहे. अन्न सुद्धा माया आहे. हे ऐकून पार्वती विचारात पडल्या, जर मीच माया असेल तर मीच नाहीशी झाले तर? आणि त्या क्षणी प्रकृती नाहीशी झाली. जगभर दुष्काळ पडला. अन्न उगवणं थांबलं. प्रत्येक जीव भुकेने तडफडू लागला. पूजा, यज्ञ, हवन सगळं थांबलं, कारण भुकेल्या पोटी भक्ती होत नाही. हे पाहून पार्वतींचं हृदय द्रवलं आणि त्या काशीमध्ये एका नव्या रूपात प्रकट झाल्या. माता अन्नपूर्णा, हातात सोन्याचं भांड, ज्यातून अन्न कधीच संपत नव्हतं. त्यांच्या कृपेने पुन्हा हिरवळ आली. अन्न परत आलं आणि जग पुन्हा आनंदाने भरून गेलं. स्वतः शिवजी भिक्षुक बनून त्यांच्या समोर आले आणि नम्रपणे म्हणाले, अन्नपूर्णे, तूच माझं जीवन आहेस. ही कथा आपल्याला शिकवते, अध्यात्म आत्म्याचं पोषण करतं, पण शरीराचं पोषण फक्त अन्नानेच होतं. म्हणून अन्नाचा कधीही अपमान करू नका, कारण जिथे अन्नाचा आदर होतो तिथेच लक्ष्मी आणि शांती वास करते.